मसाला भरून जेव्हा आपण भरली भेंडी बनवतो तेव्हा आपल्याला भेंडी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणून आज आपण कमी वेळामध्ये वेगळ्या पद्धतीने भरली भेंडी बनवणार आहे. तुम्ही एकदा खाल्ली की सारखी सारखी बनवावीशी वाटेल, एवढी सुपर टेस्टी बनते. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. भेंडी बनवण्यासाठी इथे मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे. भेंडी चिरायच्या आधीच आपल्याला धुवून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. आता आपण भेंडी कट करून घेऊया. अशा प्रकारे भेंडी बनवली तर जास्त टेस्टी लागते. भेंडीला मस्त असा मसाला लागला जातो आणि एकदम मसालेदार अशी भेंडी तयार होते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका भेंडीचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. त्यामुळे भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर मसालासुद्धा आतपर्यंत मस्त असा लागला जातो. इथे आपण घेतलेली भेंडी व्यवस्थित कट करून झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आता आपण भेंडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. इथे मी 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घेतलेत. तीळ सतत हलवत एकदम 2 ते 3 मिनिटं छान फुटेपर्यंत किंवा तडतड आवाज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे तीळ छान भाजलेत. आता आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. इथे मी 3-4 चमचेच बेसन घेतलं आहे. बेसन एकदम लो फ्लेमवरती छान असा सुगंध येईपर्यंत किंवा कच्चेपणा जाईपर्यंत हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. हा मसाला खूप फ्लेवरफुल बनतो. एकदा बनवला की 1-2 आठवडे सहज असा टिकतो. बटाट्यामध्ये, मिरचीमध्ये खूप छान चव येते ह्याची. तुम्ही नक्की तिथे सुद्धा हा मसाला वापरू शकता. इथे बेसनसुद्धा छान असं भाजून झालं आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. भाजलेल्या शेंगदाण्यामुळे भेंडीला छान असा खमंगपणा येतो. त्याचबरोबर भाजलेले तीळ घेऊया. ह्यामधले कोणतेही मसाले तुम्हाला आवडत नसतील तर त्यांचं प्रमाण कमी केलं ना तरी चालू शकतं. आता त्यामध्ये भाजलेले बेसन आणि काही मसाले घालूया. मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, धनेपूड, घरगुती तिखट, गरम मसाला आणि रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घालूया. सर्वात लास्ट चवीनुसार मीठ घालूया आणि मस्त असा फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी घालूया. आता आपण मिक्सरचं झाकण लावून जाडसर असा मसाला बनवून घेऊया. खूप छान असा सुगंध सुटलाय. इथे आपला मसालासुद्धा बनवून तयार आहे. मसाला जास्त असेल तर तुम्ही दुसऱ्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता. 1-2 आठवडे छान असा टिकतो. तर आता आपण पुढची तयारी करूया. इथे मी भाजी बनवण्यासाठी 2 चमचे एवढे तेल घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग आणि ठेचलेला लसूण घालूया. लसूण आपल्याला फक्त इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच आपण कट केलेली भेंडी घालणार आहोत. भेंडीसोबत लसूण छान असा भाजला जातो. भेंडी मीडियम गॅसवरती आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तेलामध्ये छान परतली की भाजीला छान अशी चव येते. मसाला भेंडी बनवण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. भेंडी भाजण्यासाठी खूप कमी वेळ आणि खूप कमी तेल लागतं. त्यामध्येच आपली मस्त अशी मसाला भेंडी बनवून तयार होते. इथे आपल्याला भेंडी 90% एवढी शिजवून घ्यायची आहे. नंतर आपण त्यामध्ये मसाला घालून व्यवस्थित असं 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. मस्त असा भेंडीला रंग आलेला आहे आणि मऊ देखील झालेली आहे भेंडी. आता आपण इथे गॅसची फ्लेम लो करून आपल्या आवडीनुसार तयार केलेला मसाला घालूया. हलक्या हाताने भेंडी आणि मसाला छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी थोडासा जास्त मसाला वापरला आहे कारण मला जास्त मसालेदार भेंडी आवडते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाल्यांसोबत भेंडी 2-3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून मसाले छान असे भेंडीला लागले जातील, चवसुद्धा छान मुरेल आणि मस्त अशी भेंडी तयार होईल. आपण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी बनवतो. एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. मस्त अशी आपली मसाला भेंडी बनवून तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा दिवस आनंदाचा जावो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.